पॉलिटिक्स इज आर्ट ऑफ पॉसिबल असं म्हटलं जातं, पण ते म्हणताना काही फार कौतुकाने म्हटलं जात नाही, कारण याचा अर्थ असा की राजकारण काहीही आणि काहीच्या काही सुद्धा घडवू शकतं आणि हे सिद्ध करायचा बहुधा चंग बांधलेला आहे भाजपनं। त्याचं उदाहरण आज दिसलं अहमदनगरमध्ये महानगरपालिकेमध्ये, कारण तिथे तिसऱ्या क्रमांकावरच्या भाजपनं दुसऱ्या क्रमांकाच्या जागा जिंकलेल्या राष्ट्रवादी सोबत एका अपक्षाला आणि बसपच्या 4 नगरसेवकांना घेऊन महापौरपद आणि उपमहापौरपद सुद्धा मिळवलं आणि पहिल्या क्रमांकावरती सर्वाधिक जागा मिळवलेल्या शिवसेनेला विरोधात बसून हात सोडण्याशिवाय काहीही पर्याय राहिला नाही। गंमत म्हणजे हे सगळं झाल्यानंतर राष्ट्रवादीच्या अधिकृत ज्येष्ठ नेत्यांनी भूमिका घेतलेली आहे, जयंत पाटलांनी भूमिका घेतलेली आहे की हा प्रकार आम्हाला माहित नाही, आम्ही अशा कुठल्याही सूचना दिल्या नव्हत्या आणि याबद्दल शो कॉज नोटीस आम्ही बजावूया। यामुळे काही प्रश्न उपस्थित होत आहेत ज्याच्यावरती चर्चा आपण घेणार आहोत। या मुद्द्यापैकी आपला एक मुद्दा महत्त्वाचा असणार आहे की पार्टी विथ डिफरन्स म्हणणारी भाजपा, तिचा नगर पॅटर्न हा खरा चेहरा आहे का, जो आज आम्हाला आपल्याला दिवसभरात बघायला मिळाला, हा आपला प्रश्न असेल। याशिवाय राष्ट्रवादी ही भाजपची बी टीम असल्याचं म्हटलं जातं, ते सुद्धा दाखवून दिलंय का या नगर पॅटर्नने। नगर पॅटर्नच 2019च्या विधानसभा निवडणुकीनंतरचं अंकगणित जुळवण्याचा पॅटर्न असणार आहे का, आणि हा एक प्रकारे शिवसेनेला इशारा सुद्धा आहे का, हा सुद्धा मुद्दा आपल्या चर्चेत येईल। इतकं तोंड पोळल्यावरही शिवसेनेला अजूनही हौस आहे का भाजपसोबत युती करायची। त्याचप्रमाणे काँग्रेससाठीचा सुद्धा मुद्दा आहे की काँग्रेसच्या अनुभवानंतर तरी आता राष्ट्रवादीवरती विसंबून राहील का, हे प्रश्न आपण विचारणार आहोत आणि यावर बोलण्यासाठी आपल्यासोबत मान्यवर आहेत। माझ्यासोबत असतील भाजप मंत्री आणि ज्येष्ठ नेते गिरीश महाजन, ज्यांच्याकडे या निवडणुकीच्या जबाबदाऱ्या होत्या। खरं तर उत्तर महाराष्ट्रातली सगळी जबाबदारी गिरीश महाजनजी बघतायत। याशिवाय शिवसेना उपनेते अनिल राठोड आपल्यासोबत आहेत, काँग्रेसचे प्रवक्ते डॉक्टर राजू वाघमारे माझ्यासोबत स्टुडिओमध्ये आहेत, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते विजय कोलते आहेत। सगळ्यांचं स्वागत। मी पहिल्यांदा गिरीश महाजनांपासून सुरुवात करतोय। महाजनजी, या कार्यक्रमामध्ये आणि कोणत्याही निवडणुकोत्तर झालेल्या कार्यक्रमांमध्ये विजयी पक्षाचं आणि त्यांच्या मंत्र्यांचं, प्रवक्त्यांचं अधिकृतरित्या एक औपचारिकता भाग म्हणून आपण अभिनंदन करतो आणि मलाही तुमचं अभिनंदन करायचंय। पण प्रश्न असा आहे की शब्द काय वागायचे की या घवघवीत आणि संपूर्ण निखळ यशासाठी तुमचं अभिनंदन करायचे, हे शब्द वापरायचे तरी कसे, कारण तिसऱ्या क्रमांकावरच्या तुमच्या पक्षाने दुसऱ्या क्रमांकावरच्या एका वैचारिक विरोध असणाऱ्या पक्षाबरोबर युती करून ही सत्ता मिळवलेली आहे। नाही, आधी एक गोष्ट मला इथे स्पष्ट करायची आहे की या नगर महापालिकेमध्ये कुठल्याही पक्षाला स्पष्ट बहुमत या ठिकाणी मिळालेलं नाही। कमी अधिक प्रमाणामध्ये तिन्ही पक्षांना या ठिकाणी जागा मिळालेल्या आहेत आणि त्यामुळे तुमचं अभिनंदन करायचं की नाही, घवघवीत यश आहे की नाही, मला वाटतं असं काही समजण्याचं कारण नाही। कारण इथे कुठले तरी 2 पक्ष 3 पक्ष एकत्र आल्याशिवाय या ठिकाणी महापौर बनणार नव्हता, ही गोष्ट तर अगदी स्पष्ट आहे आणि म्हणून कुणाला या ठिकाणी एकत्र यायचं होतं, परंतु त्यातही आमची प्रायोरिटी जी होती ही शिवसेनेलाच होती। अनिल भैया आमचे चांगले मित्र आहेत, आमचे जुने माझे मित्र आहेत, त्यांचं माझं निवडणूक झाल्यावर 3-4-5 दिवसांनी बोलणं झालं होतं, ते माझ्याशी बोलले होते। मी त्यांना म्हटलं की आपण वरती विचारून जरा सिग्नल घ्या आणि नंतर मग आपण ठरवू, काही अडचण नाही। पण नंतरही कुठे त्यांचा निरोप आला नाही। नंतरही माझ्या मंत्रिमंडळातले मित्र आहेत शिवसेनेचे ज्येष्ठ, त्यांच्याशी मी चर्चा केली, पण ते अजून आमच्या वरतून सिग्नल नाही आणि त्यामुळे मग आमचा नाईलाज झाला। आम्ही शेवटपर्यंत या मानसिकतेत होतो की शेवटच्या दिवसापर्यंत की कुठेतरी निरोप आपली युती होईल आणि ठरल्याप्रमाणे तुमची संख्या जास्त आहे, तुमचा महापौर आमचा उपमहापौर, अशी परिस्थिती राहणार होती। परंतु कुठलाच निरोप न आल्यामुळे, कुठलीच पॉझिटिव्हची भूमिका नव्हती, त्यामुळे मग आम्ही तर फॉर्म भरलेले होते आणि महापौर उपमहापौराचे आम्ही त्या ठिकाणी फॉर्म भरला असल्यामुळे शेवटी मी आज सकाळी जेव्हा नगरला गेलो त्यावेळेला सगळेच पक्ष, नुसतं राष्ट्रवादी काँग्रेस किंवा काँग्रेस नाही तर राष्ट्रवादी काँग्रेसशी आमचा आधी चाललेलं, पण अपक्ष असतील, बसपा असेल, सगळ्यांनी एक विचार त्यांनी केला आणि त्यांनी सांगितलं की आता आम्ही सर्वजण तुम्हाला या ठिकाणी पाठिंबा देतोय, फक्त प्रश्न आमच्या शहराच्या विकासाचा आहे, ते जर तुम्ही शब्द देत असाल तर निश्चित आम्ही तुमच्या सोबत राहू। आणि मग आम्ही त्या ठिकाणी फॉर्म भरलेला होता, त्यांनी आम्हाला मतदान केलं आणि 37 आकडा एक जादुई आकडा गाठला होता आणि आमचं सगळ्यांचं मिळून 37 संख्या झाली। पण गिरीश महाजनजी, एक आम्हाला जादू ही समजावून सांगा, जसं तुम्ही अचूक सांगितलं की शिवसेनेकडे तुमचा प्रस्ताव होता, जागा तुमच्या जास्त आहे, तुमचा महापौर आमचा उपमहापौर, मग हाच फॉर्म्युला तुमच्यापेक्षा जास्त जागा असणाऱ्या 18 जागांच्या राष्ट्रवादीच्या बाबतीत का लागू झाला नाही? ही अशी काय गंमत, ही पडद्यामागची काय खेळी होती की 18 जागावाल्या राष्ट्रवादीनं महापौर पद तर सोडा, उपमहापौर पदही घेतलेलं नाही, दोन्ही पद भाजपला मिळाली, हा चमत्कार कसा घडवला तुम्ही?
नाही, चमत्कार वगैरे तिथे काही घडलेला नाही. कसं आहे, आम्ही फॉर्म भरलेलाच होता, आमचे दोन्ही फॉर्म होते, आम्ही उभं राहणारच होतो, आमची कुठेही माघार होणार नव्हती. आणि त्यांनाकडे पर्याय हाच होता का शिवसेनेकडे जायचं का भाजपकडे जायचं म्हणून. आणि मग त्यांनी प्रायोरिटी आम्हाला त्या ठिकाणी दिली. ते म्हणले मुख्यमंत्री आपले आहेत, सरकारही आपलं आहे, वरती केंद्रातही आहे, खाली राज्यातही आहे, निश्चित त्यामुळे शहराचाही विकास होईल, शहरालाही त्याचा फायदा होईल. आणि म्हणून त्यांनी भाजपला त्या ठिकाणी महापौर करणं, त्यांनी त्या ठिकाणी हा निर्णय त्यांनी त्या ठिकाणी घेतला, स्वीकारला. आणि त्यामुळे आमचं महापौर आणि उपमहापौर ते म्हणजे दोन्ही जागा तुम्ही घ्या. त्यामुळे मग आमचे दोन्ही पदाधिकारी जे आहेत हे भारतीय जनता पक्ष त्या ठिकाणी झालेले आहेत. बरं, मी इतरांकडे जाण्यापूर्वी विजय कोलते, अनिल राठोड आणि राजू वाघमारेंकडे जाण्यापूर्वी फक्त एक प्रश्न घेऊन नंतर तुमच्याकडे पुन्हा येईन. पण एक प्रश्न मी आता परत तुम्हाला विचारतोय गिरीश महाजनजी. आपल्या अध्यक्षरामध्ये जी आणि एम आहे, आपल्याबद्दल उत्तर महाराष्ट्रातल्या एका मागोमाग एक महापालिका ज्या प्रकारे आपण जिंकताय, त्यामुळे तुमच्या नावाची फोड काही जण अशी सुद्धा करतात की एक गव्हर्नमेंट पॉवर आणि दुसरी मनी मसल ही पॉवर. त्यामुळे कारण राष्ट्रवादीने सुद्धा आज आरोप केलेला आहे की घोडे बाजार झालेला आहे आणि आमचे नगरसेवक आमच्या हातात उरलेले नाहीयेत. आता बघा, 2, 4, 5 नगरसेवक गेले असते तर आपण समजू शकलो होतो. ज्यावेळी 18चे 18 नगरसेवक त्यांच्या हातात राहत नाही, मग काय सगळ्या विकणाऱ्या लोकांनाच त्यांनी तिकीट दिले होते का? बरं, चांगली लोक आहेत त्याच्यामध्ये, चांगलेही आहेत, सगळ्या आर्थिकदृष्ट्या सक्षम लोक आहेत, काही कुठे विकली जाणारी लोक आहेत असं मला वाटत नाही. आणि शेवटी हारणारा माणूस किंवा हातातून गेल्यावर निवडणुका हा आरोप सगळीकडेच आहे. आता मी धुळ्यामध्ये होतो, तेच झालं. जळगावला आरोप तोच झाला, नाशिकला आरोप तोच झाला. एकतर त्या मतदानाच्या पेट्या बदलल्या आहेत, त्याच्यामध्ये बिघाड आहे, किंवा मग पैशांचं राजकारण झालं. या 2 गोष्टीशिवाय तिसरं काही बोललंच जात नाही प्रत्येक ठिकाणी. आता शेवटी निवडणुकीमध्ये जिंकणं हे महत्वाचं आहेच, परंतु मग हारल्यावर मला वाटतं अतिशय स्पोर्ट्समनशिपनी, खिलाडी वृत्तीने ती हार स्वीकारली पाहिजे. इथे धुळ्याला तर आमच्या निवडणूक होण्याच्या आधीच जळगावचे लोक आले, मतपेट्या बदललेल्या आहेत, इकडच्या मतपेट्या आलेल्या आहेत, जळगावच्या आल्या, नाशिकच्या आल्या, असे आरोपही आमच्यावर झाले. मला वाटतं या गोष्टीमध्ये काही तथ्य नाही. निवडणूक हारल्यानंतर प्रत्येकाला काही ना काही कारणं लागतात, ती आधीपासून आजकाल शोधलेली असतात की मतपेट्यांमध्ये काहीतरी बिघाड झाला, मग नगरमध्ये आम्हाला 14च्या ऐवजी 28 का नाही करता आले असते, तसं असतं तर. पण असं कुठेही होत नाही, आपल्याला याची कल्पना आहे. आणि म्हणून धुळ्यावाले म्हणतात आमच्याकडे झालं, मग आम्ही काय म्हणायचं का इथे की काँग्रेसने किंवा शिवसेनेने, राष्ट्रवादीने मतपेट्यांमध्ये खराबी केली होती? ठीक आहे, मी तुमच्याकडे आणखी काही प्रश्न घेऊन येतो महाजनजी. मला आता पहिल्यांदा राष्ट्रवादीकडे जायचं, कारण आजचा 2 पक्ष आज चर्चेत होते. एक भाजपचा, त्यातला एक प्रश्न तुम्हाला मी विचारलाय, दुसरा राष्ट्रवादी काँग्रेस. मी कोलतेंकडे जातो. कोलतेजी, दुपारी याच विषयावर चर्चा असताना तुमचे अंकुश काकडे स्पष्टपणे म्हणालेले आहेत घोडे बाजाराची शक्यता नाकारता येत नाही. जयंत पाटलांनी स्टेटमेंट दिलेलं आहे की आम्ही शो कॉज नोटीस बजावणार आहोत. आणि आता गिरीश महाजनांचं सुद्धा आपण ऐकलं असेल की एखाद दुसरा फोडता येतो. अख्खाच्या अख्खा सेट 18 नगरसेवकांना जर का फोडलं जात असेल तर राष्ट्रवादी करत काय होती? मला हाच प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे. ही घटना आहे ती गंभीरच आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या धोरणामध्ये हे बसत नाही. पण हेच पाहायला मिळतंय, त्याचा वापर करून दहशत निर्माण करून कदाचित आम्ही काही नवीन गुन्हे करण्याची भीती दाखवली, काही एवढी शंका यावी या पद्धतीने आमचे सगळेच लोक जाऊ शकतात, हे काही खरं वाटत नाही. परंतु या सगळ्या गोष्टीची आम्ही चौकशी करून कार्यवाही करणार आहोत. नाही, पण कोलतेजी, मी पुन्हा गिरीश महाजन म्हणाले तसं, आणि कोणालाही पटणार नाही. गिरीश महाजनजी, कोलतेजी एका माणसाला घाबरवता येतं, दोघांना घाबरवता येतं. 18 जण हा फार मोठा, एवढी मोठ्या कॉन्स्टिट्युएन्सीना रिप्रेझेंट करणारी 18 मंडळी आहेत. तुमच्या मागे शिवसेना येऊ शकली असती, तुम्ही तक्रार करू शकला असता. आणि तुमचे 18 नगरसेवक तक्रार नाही करू शकत तुमच्याकडे? शरद पवार उद्या स्वतः उतरले, अजित पवार जर का हा मुद्दा घेऊन उभे राहिले तर तुम्हाला एवढी दहशत आहे महाराष्ट्रामध्ये की नगरसेवक काही बोलत असतील तर तुमचे पक्षाध्यक्ष सुद्धा गप्प राहणार आहेत? असा काही प्रकार आहे महाराष्ट्रात? नाही, अलीकडच्या काळात ही भीतीदायकच चित्र निर्माण झालेले नाही. याचं सगळ्यात मोठं उदाहरण म्हणजे नगरचं. याच्यापूर्वी काही ठिकाणी अशा घटना घडत होत्या, पण सगळेचे सगळे लोक जातात, भीती वाटावं असं वातावरण आहे. राष्ट्रवादी काँग्रेसनी याचा पूर्णपणे निषेध केलेला आहे. पण कोलतेजी, पण याचा तुम्ही मोर्चे काढताय, तुम्ही मधल्या काळात तुम्ही मोठ्या तुमच्या यात्रा सुद्धा काढल्या होत्या, दुष्काळाच्या विरोधातली यात्रा सुद्धा काढली होती, सरकारवरती टीका आपण करतायत. मग जर का तुम्हाला तुमच्याच कार्यकर्त्यांवरती भरोसा नसेल की ते निर्भीड नाहीये, तर मग तुम्ही लढा कसा देणार? 18च्या 18 नगरसेवक तुमचे जात आहेत, म्हणजे याचा अर्थ तुम्ही त्यांच्यावर टीका नाही करत आहात. म्हणजे घोडे बाजार हा मगाशी टीका दुपारी केली होती, आता तुम्ही म्हणताय दहशतीचं वातावरण. दोन्ही गोष्टी राष्ट्रवादीच्या अगेन्स्ट जाणार आहेत कोलतेजी. बऱ्याच वेळा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं अशा निवडणुका लढवत असताना स्थानिक नेतृत्वाकडे आम्ही अधिक लक्ष देण्याचा प्रयत्न करतो. त्यांनी लोक निवडावेत, त्यांनी निवडून आणावेत, निवडून येणारे स्वच्छ चांगल्या प्रतिमाचे लोक निवडावेत आणि राष्ट्रवादीने त्यांना आशीर्वाद द्यावेत, ही भूमिका आम्ही
आतापर्यंत स्वीकारलेली आहे. पण दुर्दैवानं मात्र यावेळेस या सगळ्याच घटनेमध्ये आम्हाला अपयश आलेलं आहे. याच्यात सुद्धा एक वेगळ्या प्रकारचं अपयश असं आहे की आपले पक्षाध्यक्ष, आपले पक्षाचे सर्वोच्च नेते यांची एक भूमिका काय आहे याची माहिती आपल्याला असताना सुद्धा जर काही 18च्या 18 नगरसेवक फुटत असेल तर कोलतेजी कदाचित तुमची अडचण असेल, पण हे पचायला खूप अवघड आहे की पक्षाचा हा अघोषित आदेश, पक्षाची भूमिका लक्षात न घेता 18च्या 18 नगरसेवक काहीतरी भूमिका घेऊन मोकळे होतात. ते पचायला खरंच अवघड आहे आणि म्हणूनच तुमच्यावरती म्हणजे राष्ट्रवादीवरती आरोप केला जातो की तुम्ही भाजपची बी टीम आहात आणि हेच समीकरण हा स्टँड बाय ऑप्शन असणारे भाजपचा 2019 साठी. मी त्याबद्दल पुन्हा एकदा येईन आपल्याकडे. त्यापूर्वी छोटासा ब्रेक नंतर मी राजू वाघमारेंकडे आणि तिकडे औरंगाबादला जाणार आहे अनिल राठोडांकडे. पण ब्रेक नंतर पाहत राहा एबीपी माझा. ब्रेक नंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. आपण एका अशा विषयावरती बोलतोय, एका अशा राजकारणाच्या सिद्धांताबद्दल की जिथे अंकगणितातलं 1+1 2 नसतं, तर याच्या विचित्र सुद्धा कुठल्याही प्रकारची आकडेवारी घडू शकते. एक हा 2 पेक्षा लहान नसून एकही मोठा असू शकतो, असं काहीतरी विचित्र गणित मांडू शकणारा असा नगरचा पॅटर्न आहे. 3ऱ्या क्रमांकावरचा भाजप हा महापौर आणि उपमहापौर पद दोन्ही मिळवतो. राष्ट्रवादी त्यांच्या मागे असते की ज्यांना 18 जागा आहेत, भाजपच्या 14 आहेत आणि शिवसेना ज्याच्याकडे सर्वाधिक जास्त जागा आहेत ते विरोधात बसणार आहेत. मला प्रमोद महाजनांची आठवण येते की त्यांचा एक विशिष्ट भाषणाचा भाग लोकसभेतला भाजपवाल्यांनी खूप फिरवला होता एकेकाळी. मध्ये कधी कधी ते फिरवत असतात सोशल मीडियावरती आणि तेच उदाहरण आज नगरमध्ये बघायला मिळणार आहे. हरकत नाही, मी अनिल राठोडांकडे जातोय, नगरहून आपल्यासोबत आहेत. अनिल राठोडजी, एक आरोप मगाशी पण दुपारी पण झाला होता आणि आता पुन्हा एकदा गिरीश महाजन म्हणतायत की आम्ही या निवडणुकीच्या दरम्यान त्याच्यानंतर सुद्धा शेवटपर्यंत आम्ही प्रयत्न करत होतो, निकालानंतर सुद्धा हा विचार होता की तुमचा उपमहापौर आमचा उपमहापौर, पण तुम्ही म्हणजे तुम्ही व्यक्तिगत राठोड अनिल राठोड यांनी आम्हाला काही प्रतिसाद दिला नाही, म्हणून हा आजचा दिवस बघावा लागतोय. नाही, निश्चित गिरीश भाऊ यांच्याबरोबर एकदा मी बोललो होतो, पण गिरीश भाऊला हॅलो हा बोला सलग बोला, आम्हाला ऐकायला येतंय. भाऊला विचारल्यानंतर गिरीश भाऊनी सांगितलं होतं का वरच्या पातळीवर आम्हाला विचारायचं आणि नगर शहरामध्ये विचारलं तर नगर शहराचे जे स्थानिक नेतृत्व होतं ते वर दाखवत होते. कारण म्हणजे कोणत्या पातळीवर कोणाबरोबर बोलायचं हे काय झालं नव्हतं, नुसतं एक साधं बोलणं झालं होतं. मला गिरीश भाऊवर अनिल राठोडजी, गांधी या एका व्यक्तीमुळे तुम्ही इतका इगो इश्यू करून घेतलात की त्याच्यामुळे तुमच्या हातून बहुमत असून सुद्धा संख्या तुमच्यामुळे फक्त जाताना दिसते. तुम्ही म्हणा ना, केवळ तुमचा एकाचा ऍटिट्यूड, तुमचा एकाचा इगो, तुमच्या अनिल राठोड या व्यक्तीच्या इगोमुळे शिवसेना आज विरोधात बसणार आहे. असं काहीच नाही. गांधी हे गांधी नाही. खरं म्हणजे या ठिकाणी नगर शहराचं राजकारण हे अत्यंत वेगळं आहे. नगर शहराचं जे राजकारण आहे ते का गांधी नाहीत आणि म्हणून इथले जे बीजेपीचे नेतृत्व आहे हे चुकीच्या इन्फॉर्मेशन खरं म्हणजे वर देत असतात आणि त्यांना वेगळं काहीतरी सांगत असतात. गांधीमुळं कसं काय जाऊ शकतं हो? जर हे लोक सांगतात का प्रस्ताव आला नाही, मग याने राष्ट्रवादी आणि बीएसपी काही प्रस्ताव यांनी घेतला होता त्यांच्यातर्फे? नाही, पण अनिल राठोडजी ऐका, अनिल राठोडजी त्यांचा प्रस्ताव सोडा, आता त्यांनी सरकार आता सत्ता स्थापन केली. अनिल राठोडजी, माझा तुम्हाला प्रश्न आहे, एकदा का तुम्हाला कळलं की आपला सर्वाधिक जागा असल्या तरी आपल्याला मदत लागणार आहे, तुम्ही निकाल आल्यानंतर अगदी शेवटच्या आजच्या दिवसापर्यंत भाजपशी संपर्क साधायचा तुम्ही प्रयत्न केला का? प्रश्न क्रमांक 1. 2, कोणत्या प्रकारच्या तडजोडी करायचा प्रयत्न केला? गिरीश महाजन सांगतायत शिवसेनेचा महापौर आमचा उपमहापौर इथपर्यंत तयारी होती, मग भाजपच्या या फॉर्म्युल्याला तुम्ही प्रतिसाद कसा दिला? नाही, या कोणत्याच गोष्टी आमच्यामध्ये आणि गिरीश भाऊ मध्ये झालेल्या नव्हत्या. बरं, नुसतं एक नॉमिनल आम्ही फोनवरून बोललो होतो, इतकं काही आमच्यामध्ये चर्चा काही त्या विषयावर झाली नाही आणि त्याच्यामुळं असा काही विषय नाही. इथली जी नगर शहरातली जी भारतीय जनता पार्टी आहे, नगर शहरामधलं जे राष्ट्रवादी आहे, नगर शहरामधलं जे काँग्रेस आहे, बरं, ही सगळी जी निवडून आलेली मंडळी ही कोणत्याच पक्षाची नाही. या नगर शहरामध्ये चालतं ते सोयरे धायऱ्याचं राजकारण चालतं. हे वरच्या नेत्याला सुद्धा विचारत नसतात, खाली सुद्धा विचारत नसतात. बरं, आणि जे यांचं नेतृत्व करतो
ही लोक सगळ्या पक्षामध्ये जाऊन बसतात. उद्या तिथं जर या महाराष्ट्रामध्ये दुसऱ्याची सत्ता आली तर ताबडतोब तुम्हाला अहो, पण अनिल राठोडजी हे तुम्हाला कळत होतं, हे भाजपला कळत होतं, त्यांनी त्याची बरोबर सोयरीकी जुळवल्या. तुम्हाला जुळवल्यापासून कोणी रोखलं होतं? तुम्हाला राष्ट्रवादीकडे जाण्यापासून, तुम्हाला भाजपकडे जाण्यापासून कोणी रोखलं होतं? चुकीच्या गोष्टी या नगर शहरामध्ये आम्ही करत नाही. नगर शहरामध्ये शिवसेना एक वेगळा पक्ष आहे आणि बाकीचे पक्ष सगळे एका बाजूला, अशी परिस्थिती आहे. आणि त्याच्यामुळे राष्ट्रवादीकडे जाऊ शकत नाही, कारण राष्ट्रवादीने आमच्या इथं जे 2 शिवसैनिक आहेत त्यांची हत्या केली होती. त्याच्यामध्ये राष्ट्रवादीचेही लोक आहे आणि त्याच्यामध्ये बीजेपीचे सुद्धा लोक आहेत. आणि म्हणून आमचा स्पष्ट आरोप आहे का हे जे हत्याकांड झालेले ते हत्याकांड थांबवण्यासाठी राष्ट्रवादीने या बीजेपी बरोबर गेलेले आहेत. हे नगर शहराच्या जनतेमध्ये एक विषय चालू आहे. ठीक आहे, मी हा विषय घेऊन नंतर गिरीश महाजन आणि कोलतेंकडे पुन्हा एकदा, पण मला काँग्रेसकडे आता जायचं आहे. कारण या सगळ्यामध्ये काँग्रेसला मला हा प्रश्न विचारायचा आहे, राजू वाघमारेजी. शिवसेना भाजप राष्ट्रवादीचं जे चाललंय ते चाललेलं आहे. तुमचे आता ट्रस्टेड आलाय, तुमचे आता विश्वासू मित्र कोण उरलेले आहेत? 2019च्या दृष्टीने नगर पॅटर्न पुढे राबवला जाऊ शकतो, जो गोव्यात सुद्धा राबवला गेला होता. नाही, कसं आहे प्रसन्नाजी, असं काय होण्याची शक्यता नाही. कारण हे महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये हा सगळा प्रकार झालाय. काँग्रेस 2014 विसरू नका, तुम्हाला माहितीये काय झालं होतं ते. नाही 2014 जरी आमच्या लक्षात असेल तरी खालच्या या राष्ट्रवादीच्या पूर्णपणे जे नगरसेवक निघून गेले त्याच्यावर राष्ट्रवादीच्या पक्षांनी लक्ष देणं गरजेचं आहे. त्यांच्या पक्षाध्यक्षांनी, त्यांच्या नेत्यांनी अशा प्रकारे जर 18 जण जात असतील आणि एक उपमहापौर पण घेत नसतील तर थोडं पचायला, जसं तुम्ही बोललात तसं जड जातंय. आम्हाला पण अपचन होतंय, जनतेला महाराष्ट्राच्या होत असेल बघून. पण आता विजय कोलते साहेब म्हणतायत की अपचन काही नाही, बरोबर आहे सगळं. त्याच्यामुळे आता कसं झालेलं आहे राजकारणामध्ये बीजेपी आणि या सगळ्या पॅटर्न पासून एक प्रकार असा चालू झालेला आहे की त्या सगळ्यांना असं वाटायला लागलंय की जनता मूर्ख आहे. आपण जनतेला जे काही सांगू कारण, ती कारण जनतेला पटतात आणि जनता त्याच्याप्रमाणे वागते. त्याच्यामुळे अशा प्रकारची कारणं पुढे येतात. मग आपल्यासारखी माणसं आपण प्रश्न विचारतो, अहो उपमहापौर तरी घ्या. मग बीजेपीला कसं शक्य झालं? आता राहिलं उदाहरण बीजेपीचं, तर बीजेपीकडे जो नोटबंदीचा पैसा आहे त्याचा वापर अगदी वारेमापपणे होऊन प्रत्येक महानगरपालिका, नगरपालिकामध्ये आपल्याला पाहिजे तशी माणसं आपण विकत घेऊ शकतो. हा पॅटर्न ज्या पद्धतीने महाजन साहेब राबवतात, गव्हर्नन्स आणि मनी मसल, GM गिरीश महाजन, येस, त्याच्यामुळे ते ज्या पद्धतीने राबवतात, जळगावमध्ये त्यांनी तेच केलं, बाकीच्या ठिकाणी धुळ्यामध्ये तेच केलं. आता इकडे पण तोच पॅटर्न बघायला मिळाला. कारण असं कोणी केलेलं नाही की नगरच्या विकासासाठी 18 जण आणि बीएसपीच्या एकाने एकही पद न घेता बीजेपीला एवढा सपोर्ट केला. आता हे कसं आहे, ठीक आहे पुस्तकात लिहायला ठीक आहे, वाचायला ठीक आहे, पण महाजन साहेब त्यांनी जो पॅटर्न या पूर्णपणे राजकारणात आणलाय आणि बीजेपीने तो मोठ्या प्रमाणात आणला. म्हणजे पार्टी विथ डिफरन्स असा प्रचार करणारी बीजेपी, हा पार्टी विथ डिफरन्स बरोबर आहे, पण त्या डिफरन्स असा आहे की त्याला नैतिकता नाही, त्याला पैसा हा एकच पॅटर्न आहे. आणि दुसरी सत्ता, ती सत्ता मगाशी ते बोलताना बोलले की शेवटी सत्ता मिळवणं आमचं काम आहे आणि सत्तेसाठी वाटेल ते, हे बीजेपीचं ऍक्च्युअली ब्रीद वाक्य आहे. त्याच्यामुळे बीजेपीने हा जो पॅटर्न आणलेला आहे आणि तो आपण महाराष्ट्रात सगळीकडे बघितला, देशात सगळीकडे बघतोय. म्हणजे गोव्याला बघितला आपण, मणिपूरला बघितलं, आमचे आमदार जास्त आलेले असताना पण ज्या पद्धतीने झालं. त्याच्यामुळे हा जो पॅटर्न आहे, हा पॅटर्न ठीक आहे, काही काळ चालेल, पैसा आहे तो जास्त वेळ टिकत नाही, पॉवर जास्त वेळ टिकत नाही, शेवटी माणसाला जाग येते आणि याचा अंत त्या पद्धतीने होतो. पण आता हे काय ठराविक पातळीवर या गोष्टी होत राहतात. बरं, आम्ही याच्याकडे एक वेगळ्या नजरेने बघतोय. आम्ही पण तुम्हाला सुद्धा धडा मिळालाय 2019च्या दृष्टीने की शक्यतो आपल्याला आपला तांबू जरा जास्त बळकट ठेवावा लागेल? नाही, आमच्या ज्या खुंट्या आहेत त्या आम्ही हलवून मजबूत करतोच आहोत. काँग्रेस त्या पद्धतीने काम करते. गिरीश महाजनांकडे जायचंय. महाजनजी, पण
अगदीच भाजपचं जी एक टॅगलाईन आहे पार्टी विथ अ डिफरन्स, ती अगदीच चुकीची नाहीये. एनसीपी ही डिफरन्स असणारीच पार्टी असून सुद्धा ती विथ असल्यामुळे पार्टी विथ डिफरन्स तुम्ही पाळलेला आहे. अशा डिफरन्सेस असणाऱ्या पार्ट्यांना सोबत घेऊन जाणारी पार्टी विथ अ डिफरन्स म्हणजे भाजप असं नवीन समीकरण येते. पण गिरीश महाजनजी, मला आपल्याला प्रश्न आहे, जर का तिकडे थोडंसं उदाहरण वेगळं पडेल, पण काश्मीरमध्ये सत्तेची पोकळी भरून काढण्यासाठी पीडीपी आणि जर का नॅशनल कॉन्फरन्स एकत्र आली की ती अभद्र युती असते. माझा आपल्याला प्रश्न आहे की आता भाजप राष्ट्रवादी एकत्र बसताना दिसणार आहेत, याला आम्ही काय म्हणायचं? हॅलो, बोला महाजन सर. ऐकू येत नाही मला. आवाज येत नाही रे. महाजन सर, माझा आवाज पोहोचतो हॅलो, आपल्यापर्यंत? नाही, मला नंतर आपण काय म्हणा, मला ऐकूच आलं नाही, ब्रेक झालं. हॅलो, मला 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 शेवटी ऐकू झालं नाही. आपण 1 मिनिट परत रिपीट करायचं. महाजन सर, माझा प्रश्न आपल्याला असा आहे, काश्मीरमध्ये सत्तेची पोकळी भरायला जेव्हा नॅशनल कॉन्फरन्स पीडीपी एकत्र येतात तेव्हा भाजप त्याचं वर्णन अभद्र युती असं करतं. मग आता इथे जेव्हा भाजप आणि राष्ट्रवादी एकत्र आलेली आहे तेव्हा त्याला आम्ही काय शब्द वापरायचा? नाही, मला खरं म्हणजे आता आमचे अनिल भैया पण या ठिकाणी बसलेत. ते म्हणतात राष्ट्रवादीवर युती झाली, यांनी खून केले होते म्हणून आम्ही त्याच्यावर गेलो नाही. आता मला एक सांगा, जिल्हा परिषदमध्ये शिवसेनेची आणि राष्ट्रवादीची युती नाही का? मग ती का नाही तोडत आपण? मग त्यावेळेला आपण नगरच्या पंचायत समितीमध्ये आपली दोघांची युती आहे, त्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसची शिवसेनेची, मग ती का नाही तोडत? त्या ठिकाणी अकोला तालुक्यामध्ये आपली आणि पुन्हा राष्ट्रवादीची युती आहे, आपण ती तोडत नाही. मला वाटतं या गोष्टींना कुठे अर्थ नाहीये. म्हणजे आम्ही केली तर ती अभद्र आणि तुम्ही केली तर ती एकदम योग्य. आणि मग कुठले तरी कारण द्यायचे, खून झाला, हे झाला, राष्ट्रवादीच्या लोकांनी खून केला, मग इथे ते समीकरण लागू झालं पाहिजे. दुसरं आमचे मित्र राजू वाघमारे जे म्हणतायत, आता राष्ट्रवादीचे कोलते साहेब या ठिकाणी आहेत. मला सांगा, राज्यामध्ये तुम्ही फक्त जळगाव, धुळे, नाशिकच सांगतायत, उत्तर महाराष्ट्रात आम्ही सगळे 100% आहोत. पण इतर ठिकाणी सुद्धा कुठे काय हो? एक नांदेड सोडलं तर काँग्रेसची सत्ता कुठे आहे राज्यामध्ये? कुठेच नाही. राष्ट्रवादी तर पिंपरी चिंचवड, पुणे सारख्या मोठमोठ्या महापालिका होत्या. आज त्यांच्याकडे एक सुद्धा राज्यामध्ये महापालिका त्यांच्याकडे नाहीये. लोकांचा भरोसाच त्यांच्यावर राहिलेला नाहीये. म्हणून नुसतं इथे जळगाव, धुळेचं उदाहरण देऊन तुम्ही इथे मनी पॉवर, मसल पॉवर, म्हणजे 70 वर्षातले 60 वर्ष तुम्ही त्या ठिकाणी राज्य केलं देशावर. ठीक आहे महाजनजी, आपल्याला राष्ट्रवादीवरती लोकांचा भरोसा असेल नसेल, मात्र नगरच्या बाबतीत तुम्ही राष्ट्रवादीच्या नगरसेवकांचा एक गठ्ठा विश्वास संपादित केलेला ही फार मोठी कर्तबगारी आहे आजच्या काळामध्ये. विकासासाठी राष्ट्रवादी आणि बसपा सुद्धा त्यांचा एक नगरसेवक सोबत गेलेला आहे. वेगळी समीकरणं बघायला मिळतात आणि 2019 तर आणखी समीकरणांसाठी तयार राहिलं पाहिजे. हे धडे मात्र शिवसेना काँग्रेससाठी आपण ठेवूयात. आपल्याला या सगळ्यांनी वेळ दिला. गिरीश महाजनजी, तुम्ही, अनिल राठोड, राजू वाघमारे आणि कोलतेंनी, सगळ्यांचे आभार. इथेच थांबूयात. पाहत राहा एबीपी माझा.